आता आपण जाऊयात CSMT स्टेशन बाहेर. आपले प्रतिनिधी सचिन तोडकर आहेत तिथे. सचिन, आत्ताची काय स्थिती आता? खरं तर आपण पाहिलं या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल जे आहे या टर्मिनलवरती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आंदोलक जमा झालेले आहेत. आपण या ठिकाणी पाहू शकताय. खरं तर पोलीस जे आहेत आंदोलकांची वाहनं जी आहेत ही मुंबईच्या बाहेर अडवत आहेत आणि जे आंदोलक जे आहेत हे सर्व आंदोलक या ठिकाणी रेल्वेच्या माध्यमातून येत आहेत. खरं तर रेल्वेच्या माध्यमातून आलेले आंदोलन हे सगळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलवर उतरत आहेत. मात्र छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलमध्ये उतरणाऱ्या आंदोलकांना बाहेर पडण्याला मार्ग नाही आहे. कारण आझाद मैदानावरती या ठिकाणी गर्दी आहे. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल जे आहे त्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलच्या बाहेर सुद्धा प्रचंड अशी गर्दी झाली आहे. त्यामुळं जे आंदोलक या ठिकाणी ट्रेनच्या माध्यमातून येत आहेत त्या आंदोलकांना या ठिकाणी बाहेर पडायला जागा नाही आहे. काही आंदोलक आपल्यासोबत आहेत. काय सांगाल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलमध्ये मोठी गर्दी होती, काय सांगाल? ही गर्दी जे शासनानं जे हे जो धोरण काढलंय चेपवायचं आणि संपवायचं त्या धोरणाच्या विरोधात गर्दी दिवसांदिवस वाढायला. काल जे शासनानं प्रकार केला इथले स्थानिक लेवलच्या हॉटेल आणि इथल्या फुटपाथवर अन्न देणाऱ्या लोकांना दबाव टाकून त्यांनी जे घरला पाठवलं आणि सगळं बंद करण्याचा प्रयत्न केला. एक प्रकारे पानिपतच्या युद्धामध्ये जी नीती अवलंबली की मराठ्यांना उपाशी मारून ते युद्ध जिंकण्यात आलं, त्याच पद्धतीचं शासन हे अब्दाली शासन या ठिकाणी या सर्व आंदोलकांना दाबण्याचा प्रयत्न करतं. पण शासनाला हे सांगतो हे मराठे आहेत, हे मागं हटणार नाहीत. या दिवसांदिवस जेवढं तुम्ही दाबण्याचा प्रयत्न करशील तेवढा उचलून या मुंबईच्या कडाकोपरीत दडलेला किंवा या महाराष्ट्रात दडलेला मराठा उचलून या ठिकाणी रेल्वे स्टेशन मध्ये गर्दी काय करताय? रेल्वे स्टेशन मध्ये गर्दी करत नाही. रेल्वे स्टेशन मध्ये जे या ठिकाणी थांबलेले लोक नाहीत, जी बेलापूर नवी मुंबई या ठिकाणी जी थांबलेली लोक आहेत ती या ठिकाणी आल्यात. गर्दी करण्याचं कारण नाही किंवा आम्हाला स्थानिक लोकांना त्रास द्यायची इच्छा नाही. फक्त हे शासनानं लवकरात लवकर समजून घेऊन आम्हाला मराठ्यांना आरक्षण द्यावं ही जेवढी आमची इच्छा आहे. आणि त्या व्यतिरिक्त मनोजदादा जरांगे यांनी लोकसभेला आपला प्रभाव दाखवला होता, पण तुम्हाला माहीत असेल विधानसभेला मनोजदादा जरांगे साहेबांनी अजिबात भाग घेतला नाही. त्यामुळं मनोजदादा राजकारणी माणूस नाही. मनोजदादाची एकच इच्छा आहे की या गोरगरीब मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे. आमच्यात सुद्धा काही मराठे प्रस्थापित आहेत. त्या प्रस्थापित मराठ्यांनी सर्वसामान्य मराठ्यांची वाट लावली अक्षरशः. आज तुम्हाला माहीत असेल एवढ्या पावसात एवढ्या उपाशीपोटी मराठा सगळा स्टेशनवर झोपतोय. हे लोक आमचे मराठे काही प्रस्थापित मराठे एसीत झोपतात. त्यामुळं खरं तर राज्याचा विचार केला तर अनेक मराठा आमदार आहेत, अनेक मराठा खासदार आहेत. तुम्ही ज्या मतदारसंघातून येता तुमची रात्री गैरसोय झाली, झोपायला जागा नाही मिळाली, तुम्ही तुमच्या आमदाराला खासदाराला फोन केला होता का? साहेब आम्ही खरोखर दिवसभर उपाशी राहिलो. काल पावसात भिजलो, आम्हाला राहायची व्यवस्था नव्हती. पण सुदैवानं डॉक्टर विश्वजित कदम यांना आमच्या ज्या काही लोकांनी कॉन्टॅक्ट केला त्यांनी खरोखर आम्ही त्यांचे आभारी आहे की त्यांनी आमची भारती विद्यापीठमध्ये राहायची सोय केली. आम्हाला खरोखर आमच्या डोळ्यातनं पाणी पडत होतं. 51,000 त्या ठिकाणी मराठा बांधवांची सोय केली. डॉक्टर विश्वजित कदम बाळासाहेब यांचं सांगलीच्या वतीने व तमाम मराठा हिंदू सकल समाज बांधवांच्या वतीने त्यांचं स्वागत. खरं तर सरकार ऐकत नाहीये. आंदोलनाचा दुसरा दिवस आहे. काय परिस्थिती होईल, कसं राहील पुढली परिस्थिती? सरकारनं आमची विनंती आहे, आम्हाला मुंबईच्या लोकांना त्रास द्यायची इच्छा नाही. मुंबईची लोक आमचीच आहेत, महाराष्ट्रातलीच लोक आहेत, त्यांना त्रास द्यायची आमची इच्छा नाही. आणि काल दादानी सुद्धा सांगितलंय कुठल्याही मुंबईकराला त्रास झाला नसला पाहिजे. कारण कुठल्याही मुंबईकराला त्रास झाला नसला पाहिजे हे दादाने पण डिक्लेअर केलं. जर दादानी सांगितलं तरी मुंबई पेटू शकते. या शासनानं दखल घ्यावी. दादा हा लोकशाहीनं लढणारा माणूस आहे. जर दादांनी आक्रमक भूमिका घेतली असती तर सगळी मुंबई बंद पडली असती. पण दादांनी कधीही लोकशाही मार्ग व्यतिरिक्त कुठला
आंदोलन अवलंबलेलं नाही. मनोज जरांगे पाटील हे लोकशाही मार्गाने चढणारे आहेत. काय सांगाल या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलमध्ये मोठी गर्दी झाली. आमचे काल अन्न पाणी बंद केलं होतं, पण आमच्या गावाकडून ट्रकाचे ट्रक भरून भाकरी येणार आहे. त्या सरकारला आमचं सांगणं आहे, फडणवीसला सांगणं आहे की आम्ही आमच्या भाकरी खाऊन या ठिकाणी आरक्षण मिळेपर्यंत आम्ही हटणार नाही, मागे हटणार नाही. खरं तर या ठिकाणी झालेली आहे. सरकारनं हे 2 वर्षापासून मनोज दादाचा काल 29 ऑगस्ट दिवस होता. 2023ला आंतरवाली सराटीला या ठिकाणी उपोषण चालू होतं. त्यावेळेस आमच्या माता भगिनीवर हरिपाठ आणि शांततेने उपोषण चालू असताना सरकारने हमला केला आणि आज आम्हाला 2 वर्ष झालं आरक्षण नाही दिलं, म्हणून आम्हाला दुसऱ्यांदा मुंबईला आलो. मागच्या वेळेस एकनाथ शिंदे सरकार असताना आम्हाला वाशीमध्ये जी अधिसूचना दिली, सगळे सोयरे कायदा लागू करतो म्हटलं आणि आमची फसवणूक केली. परत आम्ही आज आझाद मैदानावर उपोषणासाठी कालपासून बसलेले आहे मनोज दादा. आणि जर का मनोज दादाचा आम्हाला आदेश आहे, शांततेने आपण या ठिकाणी सर्व शांततेच्या पद्धतीनेच मराठा सेवकांना सुद्धा विनंती केलेली आहे की आपलं आंदोलन शांततेच्या पद्धतीने झालं पाहिजे, आपला कोणाला त्रास नाही झाला पाहिजे. खरं तर आपण पाहिलं मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनल आहे, या ठिकाणी आंदोलकांनी मोठी गर्दी केली आहे. मुंबईच्या बाहेर जे आंदोलक थांबलेत ते आंदोलक रेल्वेच्या माध्यमातून या ठिकाणी मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनलमध्ये येत आहेत आणि त्यामुळे या ठिकाणी गर्दी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. स्टुडिओ बिलकुल सचिन, धन्यवाद तुर्तास या सगळ्या माहितीसाठी.